श्री राम समर्थ श्री राम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 12 समास 4 ओवी क्रमांक 6 आणि 6 पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। समर्थ ओवी क्रमांक 6 मध्ये म्हणतात, विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले। अवघे व्यर्थची गेले, दोन्हीकडे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। एखाद्याला नोकरी पाहिजे असेल तर नोकरीसाठी त्याची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता या 2 गोष्टी असल्याशिवाय त्याला नोकरी मिळत नाही। एखाद्याला शिक्षक व्हायचं असेल तर तो इकडे ग्रॅज्युएट पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्याने व्यावसायिक क्वालिफिकेशन म्हणजे डीएड केलेलं पाहिजे किंवा बीएड केलेलं पाहिजे। या 2 गोष्टी असल्याशिवाय तो शिक्षक होऊ शकत नाही। तसं भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याला खरं भक्त व्हायचं असेल तर त्याची अर्हता आवश्यक आहे, त्याचं क्वालिफिकेशन आवश्यक आहे। आणि ते क्वालिफिकेशन कोणतं? तर पहिलं क्वालिफिकेशन वैराग्य आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन म्हणजे विवेक। त्याची शैक्षणिक पात्रता वैराग्य असली पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता त्याची विवेक असली पाहिजे। विवेक आणि वैराग्य एकत्र आल्यानंतरच तो भक्त होऊ शकतो। नुसती एक बाजू एखाद्याजवळ असेल तर तो खऱ्या अर्थाने भक्त होणार नाही। एखाद्याजवळ नुसताच वैराग्य असेल, समर्थ म्हणतात नुसते वैराग्य हेकाळ पिसे, नुसतंच वैराग्य आहे, काय कामाचं ते वैराग्य? घर सोडून देणे, संसाराचा त्याग करणे आणि हिमालयात जाऊन बसणे असं जर आम्ही विचार केला तर तिथे तपस्या करण्याच्या ऐवजी, भगवत प्राप्तीच्या ऐवजी मी संसार सोडला आहे म्हणून तिथे आम्ही धूम्रपान करत बसू। आम्ही संसार सोडला आहे हे जरी वैराग्य मान्य केलं तरी सोडून काय केलं हेही महत्वाचं आहे। आपण मुलांना म्हणतो की अरे मुलांना असं असं करू नका, म्हणजे वैराग्य धारण करा। अरे करू नका हे जरी खरं असलं तरी करा काय हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे ना। खेळू नका हे झालं वैराग्य।
अभ्यास करा, हा झाला विवेक. एक बाजू जरी तुम्ही करू नका म्हटली तरी काय करावं यालाही महत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विवेके विण वैराग्य केले एकाशिवाय एक, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोन्हीकडे श्रीराम. दोन्हीकडे म्हणजे इहलोक आणि परलोक. इहलोकामध्ये सुद्धा आम्हाला विवेक आणि वैराग्याची गरज आहे आणि परलोकाला सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायचं असेल, तो जरी साध्य करायचा असेल तरी सुद्धा विवेक आणि वैराग्य आवश्यक आहे. समजून घेऊ आपण थोडस. संसारामध्ये विवेक आणि वैराग्य कशासाठी पाहिजे? कुठल्या गोष्टी आम्ही करू नये हे वैराग्यच आहे. या गोष्टी न करणे ज्याला निषिद्ध वर्तन म्हटलेलं आहे. आपण जे षटकर्म म्हणतो त्याच्यापैकी एक निषिद्ध कर्म आहे, जे करू नये असं सांगितलं आहे, पण ते करण्याची माणसाला आवड असते. त्या बाबतीत माणसाला वैराग्यच असलं पाहिजे. परधन मानावे जैसे वमन. दुसऱ्याचं धन हे घेऊ नये, वैराग्य नाही का? दुसऱ्याचं धन सोडून देणे. ज्या गोष्टी मनाला अशुद्ध करतात त्या गोष्टी न करणे, त्या गोष्टीपासून मनाला दूर नेणे, याचं नाव आहे वैराग्य. मी प्रपंचाबद्दल बोलतोय, सध्या परमार्थाकडे आलेलो नाही. एखादा आजार असेल तर ती गोष्ट मी करणार नाही. डॉक्टर म्हणतात हे तुम्ही करणं बरोबर नाही, म्हणजे काय आहे हो? वैराग्य धारण करा त्या बाबतीत. तुम्ही इच्छा सुद्धा त्या बाबतीत ठेवू नका. तुमचं बीपी वाढते बा, तर तुम्ही त्याग करा मिठाचा. 50 वर्षाचं वय झाल्यानंतर साखर, मीठ आणि मैदा या पदार्थाचं सेवन कमी करा. काय आहे? वैराग्यच आहे. दात आहे तोपर्यंत चणे खायला हरकत नाही. आता तुमचं पोट दुखते आहे, चणे खाल्ले तर खाऊ नका. परमेश्वराने सुद्धा आमची अशी व्यवस्था केली आहे आरोग्याची की ज्या ज्या काळामध्ये जे ज्या वस्तू जे जे इंद्रिय निकामी होतात ते भगवंत म्हणतात त्याची गरज नाहीये. दात पडले, लहान मुलाला दात नसतात, तो दूध पितो. याचा अर्थ दात नसतात म्हणून दूध पितो नाहीये. त्याच्या आरोग्याला दूधच योग्य आहे म्हणून दात आलेले नसतात. आणि दात जेव्हा येतात तेव्हा दूध पिणं योग्य नाही आहे, हे त्याच्यासाठी वैराग्य आहे. मग त्यांनी वरणभात भाजी पोळी खाल्ली पाहिजे असं भगवंत म्हणतो म्हणून त्याला दात आलेले आहे. पुढे तो काही वर्षापर्यंत राहतो आहे, त्याचे दात कायम राहतात आहे आणि 70 नंतर दात पडतात आहे. आता अकाळी पडतात ते तुमच्या म्हणजे वागणुकीतील गल्लतपणामुळे होतात आहे. पण पहिल्या काळामध्ये 70च्या आतमध्ये दात पडलेला कधी पाहिला नव्हता. आमच्या आईचं 90-93 वर्षाचं वय, अजून दात आहे आमच्या आईला. ते आर्टिफिशियली बसवलेले नाही आहे, ओरिजिनल आहेत. त्याच्याने जे होते कमी 70 तर पकडा, 70 पर्यंत आमचे दात पडणार नाही. मग 70 पर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याला जे चालते ते दाताने चालते ते खा. आता दात पडले पण ते खायची जर इच्छा असेल तर काय होईल? आरोग्य बिघडेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे
की व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला वैराग्याची गरज आहे. मग ती पाण्याच्या बाबतीत असो, व्यवहाराच्या बाबतीत असो, खाण्याच्या बाबतीत असो, ऐकण्याच्या बाबतीत असो, फिरण्याच्या बाबतीत असो. आता फिरू नका, पाय थकले, आता फिरायची गरज नाही. जेव्हा पाय चांगले होते तेव्हा तुम्ही पंढरपूरची यात्रा करा, तेव्हा देशाटन करा, तेव्हा गिर्यारोहण करा. आता तुम्ही बसून हरिहरी म्हणा. डोळे चांगले आहेत तोपर्यंत ग्रंथ वाचण्याची गरज आहे. डोळे जर गेल्यानंतर आम्ही ग्रंथाची इच्छा केली, आम्हाला ग्रंथ, अरे आता तुझी गरज नाही आहे त्याची. भगवंत म्हणतात ती वेळ निघून गेली आहे तुझी. श्रवणाच्या बाबतीत तेच आहे. ऐकू येत नाही तेव्हा कीर्तनात जाऊन बसण्यात काय उपयोग? ऐकू येते त्याच्या अगोदर कीर्तनात जाऊन बसा. आणि कुठल्या गोष्टी ऐकू नका, हे वैराग्य आहे. कुठल्या गोष्टी ऐका, या गोष्टी विवेकाच्या आहेत. म्हणून विवेक आणि वैराग्य या इहलोकालाही उद्धरून नेणारे आहे, परलोकाला सुद्धा उद्धरून नेणारे आहे. दोन्ही ठिकाणी आपला जय होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात दोन्हीकडे आम्हाला यशस्वी व्हायचं का? विवेक वैराग्य स्वीकारा. आणि अविवेकी जर असाल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. अविवेकाचे फळ ते दुःख, विवेकाचे फळ ते सुख. म्हणून समर्थ पुढे म्हणतात ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम. हे सगळं कशाला कारण आहे? म्हणजे परमार्थ चांगला झाला नाही, प्रपंचही धड झाला नाही, दोन्ही आमचं जीवन व्यर्थ गेलं दोन्ही बाजूचं. असं का घडलं? याचं कारण काय? महाराज म्हणतात त्याचं कारण एकच आहे, आणि ते कारण म्हणजे अविवेक. म्हणून आम्ही विवेकी असलं पाहिजे. एकदा विवेकी असला तर कुठली गोष्ट टाकली पाहिजे आणि कुठली गोष्ट स्वीकारली पाहिजे याचं ज्ञान ज्याला आहे तो विवेकी. मद्यपान करणे घातक आहे आणि दुग्धपान करणे हे आरोग्याला चांगलं आहे, हे कोण ठरवू शकतो? केवळ फक्त विवेकी माणूस ठरवू शकतो. अविवेकी माणूस नाही ठरवू शकत. हे सिनेमाचे गाणे पाठ करून आपण गात राहण्यापेक्षा भजनाने माझा उद्धार होणार आहे, हे विवेकी माणसाला कळू शकते. 25 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय होतं, क्षम्य करून टाकले त्या गोष्टी. पण आता तुम्ही वय कोणतं आहे? म्हणून समर्थ म्हणतात विवेकाचे फळ ते सुख. आता मी भगवंतासाठी आहे, अशी वेळ कधी येणार आहे की पुन्हा जन्म आम्ही घेणार आहोत त्यासाठी? ऐसे जन्म किती झाले, जळत हृदय माझे जन्म 99 कोटी. किती वेळा आम्ही जन्माला आलो, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात किती वेळ जन्म झाला आपला, तेच ते पुनरावृत्ती किती करायची. आता थांबवा ती. मानव देहात आल्यानंतर ते शक्य आहे, इतरांना ते शक्य नाही आहे. इतर सर्व असलेल्या ज्या भोग योनी आहे त्यामध्ये उद्धार नाही आहे. सगळ्या संतांनी एकमुखाने त्याच गोष्टी सांगितल्या, पण कळत नाही याचा अर्थ विवेक नाही. कळते आहे याचा अर्थ विवेक आहे. म्हणून समर्थ म्हणतात इथे का व्यर्थची ज्ञान बडबडला, परिवैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे श्रीराम. पराक्रमाच्या गोष्टी, शौर्याच्या गोष्टी, धैर्याच्या गोष्टी कोणाला शोभून दिसतात? जो कोणाचे बंदिस्त नाही असा तो स्वतंत्र आहे. सिंहाने पराक्रम सांगावा, अडकलेला मनुष्याने पराक्रम सांगितला तर काय होईल? लोक म्हणतात अरे तू स्वतः मुक्त नाहीये, स्वतः त्यात बंदी बनून अडकलेला आहे, तू काय तुझ्या मोठ्या पुरुषार्थाच्या गोष्टी सांगतो?
म्हणून पुरुषार्थ सांगायचा असेल तर तो सुद्धा पुरुषार्थाला शोभला पाहिजे, त्या पुरुषार्थाला योग्य असं त्याचं वर्तन असलं पाहिजे. तद्वत इथे समर्थ म्हणतात आहे की माणूस ज्ञान सांगत राहतो, लंब्या लंब्या गोष्टी करतो, म्हणून समर्थांनी ते ज्ञान बडबडतो असं म्हटलंय. परंतु ते बडबड ही बडबड का होते आहे, कारण त्याच्याजवळ वैराग्य नाही. म्हणून एकदा वैराग्य आलं की मग त्याची जी बडबड आहे ती बडबड विवेकामध्ये परिवर्तित होईल. त्याची जी बडबड आहे ती बडबड राहणार नाही, तर ते त्याचं हरिचिंतन होईल. इतकंच नाही तर त्याची जी बडबड आहे तो निधिध्यास होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसती बडबड कामाची नाही. समर्थांचे असं अनेकांना माहित आहे की म्हणजे लोकांना आम्ही ज्ञान सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः आहे कोरडे पाषाण. ही म्हणतरी कशासाठी जन्माला आली हो, सांगणाऱ्या माणसालाच कळत नाही याची अडचण आहे. म्हणून सांगणारा मनुष्य 4 पुस्तकं वाचून 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी मात्र त्याच्यासाठी फक्त ज्ञान प्रचारासाठी वापरल्या जाते आहे, आत्मोन्नतीसाठी वापरल्या जात नाही. जसं आपण ऍडव्हर्टाईज पाहतो, कशासाठी असतात, त्या प्रचारासाठी असतात. पण त्या ऍडव्हर्टाईजचा वापर त्याला काय होतो हो, तो म्हणतो मी ज्याची ऍडव्हर्टाईज करतो त्याचा मला अनुभवच नाही, आणि अनुभव घेतला तरी मला त्याचं काही प्रचितीला येत नाही. अनेक गोष्टींच्या जाहिराती समाजामध्ये आपण रोज टीव्हीवर ऐकतो, पाहतो. सांगणाऱ्या माणसाला तरी त्याचा अनुभव आलेला असतो का? तशी ज्ञान बडबडणी आहे. नुसती ज्ञान बडबड करण्याने ना स्वतःचं भलं होणार ना दुसऱ्याचं भलं होणार. कारण लोक त्याचं ऐकतात ज्याचं सांगणं हे अनुभवाच्या पातळीवर सांगितलं जात असेल तर. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की विवेक नसेल आणि वैराग्य नसेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. का व्यर्थची ज्ञान बडबडला, परिविवेक वैराग्य योग नाही घडला, परिवैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे श्रीराम. म्हणून वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभ दंबे घोळसून कासाविस केला श्रीराम. वैराग्य विण जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अभिमान चिटकलेला असतो. जो वैराग्य संपन्न आहे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे निराभिमानी असते. नुसतं ज्ञान अहंकार उत्पन्न करणार आहे. म्हणून ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे महाराज. म्हणून ज्ञान जरी झालं तरी भक्ती सोडता येत नाही. आणि भक्तीच्या माध्यमातून ज्ञान जन्माला आलं पाहिजे. मी प्रयत्न केला, माझ्यामुळे झालं, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार, याने प्राप्त नाही काही होणार. नम्रता हा ज्ञानाचा अलंकार आहे. ज्ञान असावं पण त्या ज्ञानाला नम्रतेचं ते कोंदण असलं पाहिजे. ती नम्रता जर त्याच्याजवळ असेल तर ते ज्ञान सुद्धा जग मान्य करते आणि त्या ज्ञानापासून त्याचा स्वतःचाही उद्धार होतो. कारण तो वैराग्य संपन्न असतो, त्याला अभिमान मुळात नसतो, त्याला कशाची अभिलाषाही नसते.
म्हणजे लोकेशणा, दारेशणा आणि वित्तेषणा या तिन्ही प्रकारच्या अभिलाषेपासून तो दूर असल्यामुळे तो निवृत्त असतो. मला कोणी मानलं पाहिजे, मला कोणी नमस्कार केला पाहिजे, मला कोणी काहीतरी विशेष महत्व देऊन मला गुरुपद बहाल केलं पाहिजे, अशा प्रकारचा अहंकार तिथे नसतोच. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेव्हा तो अनगडशहा आला होता अशी कथा सांगता, किंवा रामेश्वर भट्ट जेव्हा आले होते तेव्हा जगद्गुरु म्हणतात आहे की तुम्ही मला नमस्कार काय करता. रामेश्वर भट्टांना नमस्कार करताना ते म्हणाले, नमन मला न करावे, मनीचा अभिमान तेवढा सोडा, बळकटशा ऋषभेही पंकीचा ओढवेन हो गाडा. चिखलामध्ये अडकलेली जी बैलगाडी आहे त्या बैलगाडीला बाहेर काढण्यासाठी शक्तिशाली असलेला बैल सुद्धा त्याला बाहेर काढू शकत नाही. का काढू शकत नाही? कारण ती गाडी चिखलात अडकलेली असते. तसा ज्ञानी मनुष्य अहंकाराच्या चिखलात जर तो अडकलेला असेल तर त्याला बाहेर पडता येत नाही. ती दलदल इतकी खराब आहे, इतकी भयंकर आहे की त्याच्यातून त्याला सुटका नाहीये. इतका तो अहंकाराचा जो चिखल आहे तो ज्ञानी माणसाला पुरता बुडवून टाकतो. म्हणून समर्थ असं म्हणतात आहे की माणसाला ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाबरोबर नम्रता असावी, त्याच्या जो अहंकार नसावा, त्याच्या जो वैराग्य असावं. वैराग्य म्हणजे काय हो? वैराग्य याचा अर्थ अभिलाषा नसणेच. वैराग्य म्हणजे कशात न अडकणे. तो संसारातही अडकत नाही, मान सन्मानातही अडकत नाही. लोक संसारातून निसटतात आणि परमार्थाला लागतात, पण त्या परमार्थाचे अभिमान करतात. अहो आम्ही किती माळी केल्या, आमचा जप किती झाला, मी किती पोथी वाचली, मी किती तीर्थयात्रा केल्या, मी किती साधू संतांना भेटलो. त्याचाच प्रचार आणि प्रसार होऊन जातो. पण एवढ्यातून सांगण्यामागचा उद्देश काय? तर मी केलं म्हणून शेवटी मी हा जर समजा संसारातही शिल्लक असेल आणि तोच मी जर परमार्थातही शिल्लक असेल तर शेवटी जर मी सुटला नसेल तर उद्धाराचा मार्गच नाही. समर्थ म्हणतात आहे की वैराग्य धारण करा, याचा अर्थ निर्लेप व्हा. वैराग्य धारण करा म्हणजे त्याच्यातून तुम्ही निष्ठा, मग त्या प्रपंचातून निसटता आलं पाहिजे. आणि मी जर काही केलं असेल, एक हिंदीमध्ये म्हण आहे, नेकी कर दर्या में डाल. चांगलं करा परंतु ते तत्सत कृष्णार्पण वस्तू करा. ते करता येणे याचा अर्थ वैराग्य निर्माण करणे आणि त्यानंतर सन्मार्ग धारण करणे याचा अर्थ विवेक स्वीकारणे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे वैराग्ये विण ज्ञान. वैराग्याशिवाय ज्ञान कसं आहे ते? तो व्यर्थची स्वाभिमान. इथे स अभिमान म्हटलाय, स्वाभिमान शब्द नाहीये, स्वाभिमान म्हटलाय. तो स्वाभिमानी असला पाहिजे, अभिमानी नसला पाहिजे. अभिमानासह येणे काही अर्थ नाही. लोभ दंबे घोळ सुन कासा विस केला श्रीराम. तसं एखाद्या चांगल्या माणसाला दोन मत्त असलेल्या बैलांनी घोळसून काढावं. याने इकडून उचलून फेकावं शिंगाने, त्याने तिकडून उचलून फेकावं शिंगाने. त्याच्या हड्ड्या पसल्या एक होऊन जातात, त्याची मरायची वेळ येते. एका धडकीमध्ये त्याची जीव जायची वेळ येते माणसाची. एवढी ताकद असते त्याची एका धडकीमध्ये. मग अशा प्रकारे तो गोळसून मरतो.
त्याप्रमाणे एका बाजूला लोभ आणि दुसऱ्या बाजूला दंभ. दंभ शब्द वापरलाय. दंभ या शब्दाचा अर्थ ढोंग. वरवर ऊपर से तो खूप बनी, वरून वरून खूप चांगले दिसतात आहे, अंदर से राम जाने. वरून माणसाने किती वेश धारण केला तर भगवंत तुमच्या वेशाला महत्व देत नाही, अंतरस्थितीला महत्व दिल्या जाते. म्हणून अंतरस्थिती सुधारली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. त्याचं नाव अध्यात्म आहे. लोक करत राहतात फक्त, त्या करण्या मागे प्राप्त काय करणार आहे हे त्यांना माहितच नाही. करावं, पण करण्यामागे आपले कारणही माहित असले पाहिजे. आमच्यामधला अहंकार गेला पाहिजे, आमच्यातील जो दंभ आहे तो गेला पाहिजे, लोभ म्हणजे ममत्व गेलं पाहिजे, भगवंताबद्दलची प्रीती वाढली पाहिजे. या गोष्टी कधी कळायच्या? म्हणून समर्थ म्हणतात आहे, श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिके, पराधिक देखे न सके, स्वाभिमाने श्रीराम. थिंके या शब्दाचा अर्थ सरफडणे. स्वार्थामुळे मनुष्य तळमळतो, सरफडतो, लाहीलाही होतो. तसं पाण्यातून मासोळी काढली की तिला कशाची गरज असते? पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय ती मरते. तसा हा स्वार्थी मनुष्य, याचा जर स्वार्थ साधला गेला नाही तर तोही सुद्धा तडफडतोच. म्हणून समर्थ म्हणतात आहे की श्वान एखाद्या बांधून ठेवलं असलं तरी सुद्धा त्याचं भुंकणं थांबत नाही. तसं तैसा स्वार्थीमुळे थिंके, पराधिक देखो न सके. अशा प्रकारे स्वार्थी माणसाची अवस्था होते. हे एके विण एक, एकाशिवाय एक म्हणजे वैराग्याशिवाय विवेक आणि विवेकाशिवाय वैराग्य. हे एके विण एक, तेणे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक, योग एका श्रीराम. एकाशिवाय एक म्हणजे नुसता शोक आहे. शोक म्हणजे दुःख. नुसतं वैराग्य म्हटलं तर काय होईल? जंगलात जाऊन बसाल, काय होईल? रडत बसाल, अहो माझ्या घरी किती चांगलं होतं, बायको सुखाने आम्हाला खाऊ घालत होती, घरातले पोरं आपले मान करत होते, आरामात बसून आपल्याला मस्त बिलकुल घरामध्ये टीव्ही पाहता येत होता, थंडी वाजत असेल तर अंगावर घोंगडं घेता येत होतं, गरमी होत असेल तर कूलर लावता येत होता, किती सुख होतं. तिथे रडत बसा. कारण ते वैराग्य कसं होतं? क्षणिक वैराग्य निघून तर गेला, रडत बसला. खायला चांगलं मिळतं, आम्हाला भिक्षा मागावी लागते आहे, अशी अवस्था माणसाची होते. नुसतं जर आम्ही वैराग्य धारण केलं तर, नुसता विवेक केला तरी सुद्धा उपयोगी नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी स्वीकारणे, पण जो स्वीकारण्याची सवय झालेली असते त्याच्यामध्ये वांगलं टाकता आलं पाहिजे. हा वैराग्य असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात एकाशिवाय एक गोष्ट कधी माणसाला सुख देणार नाही. म्हणून विवेक असला पाहिजे आणि वैराग्य असलं पाहिजे. म्हणून विवेक आणि वैराग्य ते संतांजवळ आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीजे. संत असतात त्यांच्याजवळ तो विवेक असतो. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता